इयत्ता 9वी 10वीसाठी उपयुक्त मराठी व्याकरण समास भाग 1 प्रस्तुत करताना अतिशय आनंद होत आहे। यासाठी आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। समासाचे प्रमुख 4 प्रकार आहेत: अव्ययभाव, द्वंद्व, तत्पुरुष, बहुव्रीही। आता पाहूया प्रत्येक समासाची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे। अव्ययभाव समासाची वैशिष्ट्ये: पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते। संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो। या समासात पहिले पद प्रमुख व दुसरे पद गौण म्हणजे कमी महत्त्वाचे असते। आ, यथा, प्रति असे उपसर्ग सामासिक शब्दांच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला असतात। आता उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले सामासिक शब्द यांची उदाहरणे पाहूया। तर चला यांची सर्वप्रथम आपण उदाहरणे पाहूया। अव्ययभाव समास, सामासिक शब्द आणि विग्रह यामध्ये उदाहरणे आहेत: हातोहाती, प्रत्येक हातात, यथाक्रम क्रमाप्रमाणे, जागोजागी प्रत्येक जागी, गावोगावी प्रत्येक गावी। आता दुसरा प्रकार द्वंद्व समास, याची वैशिष्ट्य: या समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात। दोन पदे आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत: पहिला इतरेतर द्वंद्व समास, दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा समाहार द्वंद्व समास। 1. इतरेतर द्वंद्व समास: ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। सामासिक शब्द आणि विग्रह: आई वडील, आई आणि वडील, पशु पक्षी, पशु व पक्षी अशा पद्धतीने इतरेतर द्वंद्व समासामध्ये आपण उदाहरणे पाहिली आहेत। आता यानंतर आपण पाहूया वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्य। वैकल्पिक द्वंद्व समास: ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा या उभयान्वयी अव्यय यांचा उपयोग करतात त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात। सामासिक शब्द आणि विग्रह यामध्ये सामासिक शब्द आहे खरे खोटे, याचा विग्रह खरे किंवा खोटे। सामासिक शब्द सत्यासत्य, विग्रह सत्य किंवा असत्य। यानंतर आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत। आता पाहूया द्वंद्व समासातील तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास। ज्या समासातील 2 पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात। उदाहरणार्थ, चहा पाणी म्हणजे केवळ चहा व पाणी नव्हे तर इतर फळांचे पदार्थ त्यामध्ये समाविष्ट असतात, म्हणून या समाहार द्वंद्व समास म्हणतात। सामासिक शब्द व विग्रह पाहूया: मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे। केर कचरा वगैरे। आता यानंतर आपण पाहूया द्विगु समास। जेव्हा तत्पुरुष समास यामधील पहिले पद संख्या विशेषण व दुसरे पद नाम असते त्यास द्विगु समास असे म्हणतात। जसे त्रिखंड म्हणजे 3 खंडाचा समूह। उदाहरण: सामासिक शब्द व विग्रह: नवरात्र, नवरात्रींचा समूह, पंचारती, 5 आरतींचा समूह। भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत भरपूर अशी समासाची उदाहरणे। त्यासाठी सर्वप्रथम सबस्क्राईब करा। धन्यवाद।